हे बघा आमची आलिप लायला चंदन टिक्याची मालकीने. तुम्ही म्हणा चंदन टिक्या काय आहे? चंदन टिक्या म्हणजे आमच्या शेताच नाही बरं का, नाही तर समजताल काही. पण मूर्खाचे प्रकार सांगतो तुम्हाला आम्ही. शतमूर्ख, महामूर्ख, अतिमूर्ख, त्यापैकी एक मूर्खाची सांगतो मी. असाच एक मूर्ख होता आणि त्याला कोणातरी सांगितलं का बा गुरु जर केला तर माणसाचा काळवाचा माणूस होतो. मग त्याला वाटतं चाल काळवाचा माणूस होतो, मग आपलं गदड घेऊन चाला बा, त्याच तरी माणूस होईल म्हणे. मग तो गेला ते गदड घेऊन त्या गुरुकडं. तर ते गुरु काय झाला त्याला म्हणे, गुरु आम्ही असं ऐकलं म्हणे का बा गदड्याचा माणूस होतो म्हणे. त्या गदड्याला बाहेर सोड म्हणे. ह्या याचा मूर्ख म्हणतो ह्या. त्याला वाटतं गुरुनं बाहेर सोडा सांगितलं. मग त्यानं तो दिला बाहेर सोडून ते गदड आणि गेला निघून. आला दुसऱ्या रोजी एक हप्त्यानं आल्यानंतर म्हणे, गुरु आमच्या गदड्याचा माणूस झाला का म्हणे. अशी मूर्ख आलंच म्हणे उजून. अरे म्हणे तुमचं ते गदड्याने म्हणे ते आता अमेरिकेला शिकायला पाठवलं म्हणे ते. बरं 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 म्हणे. तो माणसाचा गाडाचा माणूस होईल का म्हणे. हा होईल म्हणे. काय म्हणे तू. गेला उजून. आला उजून एक हप्त्यानं म्हणे, गुरु आमच्या गदड्याचा माणूस झाला का म्हणे. अहो म्हणे तो तर आता कलेक्टर झाला म्हणे. तुमचं गड कलेक्टर झालं म्हणे. हो कुठे आहे म्हणे ते आता. म्हणे ते यायला आहे म्हणे दसकुलीला, कलेक्टर आहे म्हणतो आता. बरं म्हणे. राहायला गेला कलेक्टर भेटायला. चला बा आपला गदड कलेक्टर झालं म्हणून. मग तिथे गेला म्हणे आमचं गदड कलेक्टर झालं म्हणे, आम्हाला भेटायचं आहे म्हणे गदड्याला आमच्या. अहो म्हणे तर आता का हे असं काय करायला म्हणे बा कलेक्टरला असं गदड काय म्हणू म्हणे. बसा म्हणे आता येतील म्हणे. मग हे आले म्हणे कलेक्टर साहेब. अरे गदड गदड माझं गदड म्हणे. त्याच्यात 2-4 भोंगराला हात दिली. च्या मायचा म्हणे काय म्हणतो म्हणे मूर्ख म्हणे.